today's video. We are here in Pavna Lake. So this is one of Pavna Lake camping. म्हणजे इथे तुम्हाला सगळीकडे Pavna Lake camping दिसेल आणि हे ह्या कॅम्पिंगचं नाव आहे ब्लिस कॅम्पिंग. सो तुम्ही बघू शकता खूपच सुंदर इथे ह्या लोकांनी सेटअप केला आहे. असं वाटतं आपण नेचरमध्ये राहतो. 2 टाइप्स ऑफ कॅम्पिंग बघायला भेटेल. एक आहे जे वॉशरूम अटॅच असणार आणि बेड प्रॉपर बेड असणार काइंड ऑफ रूम, आणि एक आहे ते कॉटेज म्हणजे ट्रायंगल कॉटेज बोलतात ह्याला. हे बघू शकता तुम्ही तिथेही आहे. सो ओके, त्यामध्ये तुम्हाला मॅट्रेस आणि फॅन आणि चार्जिंग पॉईंट असं भेटतं, पण तिकडे तुम्हाला प्रॉपर वॉशरूम आहे अटॅच, सगळं म्हणजे प्रॉपर तुम्हाला तिकडे भेटेल. ओके, सो आपण एक्सप्लोअर करूया ह्याचे सराउंडिंग. तुम्ही बघू शकता इकडे जेवढे पण कॅम्प्स आहेत ना त्यांना सगळ्यांना लेक व्ह्यू दिला आहे. सो खूप सुंदर, म्हणजे तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला लेक व्ह्यू पाहायला भेटेल. आणि तिकडे आय थिंक पाऊस चालू आहे, बघू शकता तुम्ही. OMG, ते बघ ऊन पाऊस. तुम्ही बघू शकता की लेक आहे हे पूर्ण, ह्याला पावना लेक म्हणतात. आणि तिथे त्यांनी तुम्हाला स्विंग दिला आहे. सो वी कॅन गो अँड स्विंग. सो गाईज, मी खूप एक्सायटेड आहे आणि मी जात आहे तेवढ्या आतमध्ये. आता आपला हाय टीचा टायमिंग झाला आहे. सो लेट्स सी की आपल्याला स्नॅक्समध्ये काय ऑप्शन्स आहेत. सो गाईज, आता इव्हनिंग स्नॅक्सचा टाईम झाला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चहा आणि कांदा भजी भेटतात. क्रिस्पी पण आहेत, ॲक्च्युली थंड झाले आहेत. त्यांनी आम्हाला ऑलरेडी बोलवलेलं, पण आम्ही तिकडे झोका खेळत होतो. म्हणजे ह्या व्ह्यू सोबत तुम्हाला हे एन्जॉय करायला भेटेल. सो गाईज, आता आम्ही नियर बाय एक्सप्लोअर करायला जात आहोत. So guys, here during 8 or 8:30 it's a barbecue time where we get both option veg and non-veg. So in veg we have paneer and some veggies, and in non-veg we have chicken, onion and some lemon with it. Looks yummy, right? ओके, सो गाईज, इट्स डिनर टाईम आणि इथे तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील. एक आहे व्हेज आणि नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये तुम्हाला सॅलड, सुका चिकन, चिकन रस्सा, राईस आणि 2 चपाती भेटतील. आणि व्हेजमध्ये तुम्हाला 2 चपाती, पनीर ग्रेव्ही, सॅलड, राईस आणि दाल. लुक्स यमी. सो मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे. मी नॉनव्हेज ऑप्शन निवडला होता. खूप दिवसाने नॉनव्हेज खाणार होती, म्हणून म्हटलं की चला आता इथे आली आहे तर नॉनव्हेजच ट्राय करते. आणि इकडे नॉनव्हेज एकदम असं घरगुती भेटतं. ॲक्च्युली कधी कधी ते लोक भाकरीही देतात, पण आता आज चपाती त्यांनी दिली होती. पण ठीक आहे, छानच होतं ते. मस्त एकदम ग्रेव्ही एकदम प्रॉपर होती, जास्त ओव्हर मसाला नाही टाकला होता, एकदम घरगुती मस्त. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो तुम्ही बघू शकता इथे सकाळचे 6:30 वाजले आहेत. सनराईज काही दिसला नाही कारण की हा मॉन्सून सीझन आहे, बट इट्स ओके, वी कॅन बेअर विथ इट. सकाळी उठल्या उठल्या डोळ्यासमोर हे असं दिसणार तर म्हणजे सकाळ एकदम सुंदर झाली आपली.
मग आता ब्रेकफास्टचं टायमिंग आहे. बघूया ब्रेकफास्टमध्ये काय आहे. ओके सो गाईज आपल्याला ब्रेकफास्टमध्ये इथे पोहे आणि चहा दिला जातो. मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की कसं आहे. चांगलंच असेल, या लोकांचं जेवण मस्त असतं इकडे. पोहे आहेत आणि त्यावर त्यांनी ड्राय कोकोनट ग्रेड करून टाकला आहे. मस्त आहे. आणि चहा तर तुम्हाला मी कालच सांगितलेलं, मस्त एकदम आपण गावी कसं प्रॉपर गायच्या दुधाची चहा बनवतो. सो मला परत आता पाळणा तिकडे खेळण्यासाठी जायचं आहे. काल ॲक्च्युली काढलेले आम्ही व्हिडिओज, पण तेवढे मला ठीक नाही वाटले, ओकेश वाटले. आज बघू चांगले येतात का. आज तसं पण ऊन नाही आहे, मला ऊन पाहिजे होतं. लेट्स सी. मला या कॅम्पिंग साईटचं युनिकनेस काय वाटलं माहिती आहे की ह्या लोकांनी ना हा जो पाळणा आहे तो इथे कुठेही नाही ठेवता, तिकडे ठेवला. म्हणजे जरा ना असं वाटतं की आपण तलावामध्ये जाऊन झोका घेत आहोत. आय एम सो एक्सायटेड अगेन. ॲक्च्युली आम्ही काल गेलो होतो, आम्ही खूप वेळ तिथे थांबलो असतो, पण अचानकच ना त्याचं भरती येते ना तसं भरती नाही येते यार तलावामध्ये. पण पाणी काय माहिती असं ना लाटा यायला लागल्या होत्या अचानक, म्हणून मग आम्ही आलो रिटर्न. आणि तिथे बोटिंग आणि कायाकिंग वगैरे होतं. मे बी त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. सो आम्ही बघू, आम्हाला जर असं तिकडे आम्हाला जर असं मूड झालं की अरे हां चला बोटिंग करूया, आलोयस तर मग आपण करून घेऊया. आणि मी नक्कीच ब्लॉग करेन जर मी तेही केलं तर. गाईज मी विचार करते हे जे फ्लावर्स आहेत येलो कलरचे, मी ह्यांचं तियारा बनवते. मी असं एक रॅन्डम असे थोडेफार फुलं घेऊन मी इथे केसात लावले आहेत, पण मला असं प्रॉपर तियारा बनवायचं आहे. सो बघते मी ट्राय करीन. आय एम नॉट शुअर की मला येणार की नाही. गाईज मी बनवला आहे तियारा. मी ॲक्च्युली काहीतरी जुगाड केला आहे, प्रॉपर असा बनला नाही, कारण की मी ते तोडताना त्याला असं लांब तोडायला पाहिजे होतं. पण बघू शकता कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये. सो गाईज मी हे असं बनवलं होतं. ह्या दोऱ्याचा वापर करून मी हे फूल त्यात टाकले आणि असा तियारा मी बनवला होता. आता हा कोमेजला गेला आहे, खूप वेळ झाला आहे म्हणून. आणि हा जो दोरा आहे तो आपला गॉगलचा जो केस असतो त्यामध्ये आपल्याला पाऊच जे भेटतं ना त्याचा आहे. सो मी हे काढला होता आणि बनवलं होतं. 2000 years later. सो गाईज चला चेकआउट टायमिंग झाला आहे आणि खूप छान होता एक्सपिरियन्स. सो थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, कसा वाटला ब्लॉग आणि कशी वाटली ही जागा ते नक्की कमेंटमध्ये सांगा. सी यू सून.